नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मी. अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं खरंच स्वागत करते. तर माझा आज जे मी पारायण लावलं होतं गुरुचरित्राचं, तर त्याचं उद्यापन आहे. तर आरतीसाठी महाराज असणार आहेत आणि एक जोडी पण जीव घालणार आहे मी. तर व्हिडिओ तुम्हाला जराही माझा कुठे आवडत असेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आज पूर्णाचाच नैवेद्य केला आहे मी. पुरणपोळी, आमटी, भात असा म्हणजे साखर संगीत स्वयंपाक केलेला आहे. आणि आता नैवेद्य वगैरे दाखवून घेईल आणि थोड्या वेळानेच आरती वगैरे करून घेईल. तर अशी माझी छान अशी सेवा घडली. पारायण छान असं झालं. तर तुम्हालाही पारायण वगैरे करायचं असेल तर मी कसली मांडणी वगैरे केलेली आहे तर मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्हाला, तर तुम्ही नक्की पाहू शकता. जी स्वामी समर्थाची मूर्ती आणली होती त्याची स्थापना मी करून घेतली होती, तर तेही तुम्हाला दाखवू म्हणलं. आणि माझे 2 अध्याय वाचायचे राहिले होते तर तेही परत नंतर वाचून घेतले मी. रात्री संध्याकाळी गडबड गोंधळ नको त्यासाठी पुरणाचा स्वयंपाक वगैरे पण करायचा होता. तर सगळं मुलांचं वगैरे आवरून दिलं आणि मग नंतर जे 2 अध्याय राहिले होते तर तेही वाचून घेतले. आपण कोणतंही पारायण किंवा रोजची नित्यसेवा असतो तेव्हा बसायची वाचनाची म्हणजे जे आपण वाचन करतो तर त्याचे काही नियम असतात. तर आपण बसायला आसन वगैरे घेतलं पाहिजे, डोक्यावर पदर घेतला पाहिजे आणि जे आपण वाचतोय, जे पुस्तक आपण म्हणजे जो ग्रंथ आपण वाचतोय तर तो मांडीवर किंवा हातात घेऊन वाचायचा नसतो. त्याला एक छोटा पाट किंवा चौरंग असं त्याच्यावर ठेवून तो वाचायचा असतो. आणि दिवा हे साध्या गोष्टी आहेत. दिवा लावणे किंवा अगरबत्ती लावणे असं हे लावून वगैरे वाचन करायला बसायचं असतं. जेव्हा पहिल्यांदा गुरुचरित्र लावलं होतं तर तेव्हा खूप म्हणजे मोठे अध्याय वाचायचे, पण सतत वाचन झाल्याने आता म्हणजे पारायण इतकं केलं पण त्याचं कुठेही आळस आला नाही किंवा कुठेही कंटाळा आला नाही. आणि आपण जेव्हा वाचायला बसतो तर तेव्हा मांडीही मोडायची नसते. तर जशी मांडी घातली तशीच शेवटपर्यंत मांडी ठेवायची असते वाचन करताना. तर अशी छान अशी परत संध्याकाळी मी पूजा वगैरे मांडून घेतली. छान असा पुरणाचा नैवेद्य वगैरे केला होता तर तोही दाखवून घेतला. अशी छोटीशीच रांगोळी काढून घेतली, फुलांचं पण थोडंसं डेकोरेशन करून घेतलं. तर ही मूर्ती जी आहे तर ती महाराजांनी मला एकमुखी दत्तांची मूर्ती दिलेली आहे. तर सगळ्यांना खूप आवडली ती मूर्ती आणि मी प्रत्येक व्हिडिओमधून दाखवली होती तरीही. तर अशी जेवायला बसण्यासाठी अशी छोटीशी रांगोळी पण काढून घेतलेली आहे मी. आणि आता नैवेद्य दाखवून घेते. तर आधी जे नैवेद्य ठेवायचं आहे तर त्याच्या खाली असं पाण्याने चौकून काढून घेते आणि नंतर मग नैवेद्य दाखवून घेते. नैवेद्य वगैरे दाखवून झाला आणि आम्ही सगळे वेट करत होतो की महाराज येतील आणि आरती करू. तर ह्या नंदूबाई आहेत, ही बहीण आहे आणि ही बाची आणि ह्या जाऊबाई. ठाकले साक्षात प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला. जन्म मरणाचा केला शिकविला. जय देव जय देव श्री स्वामी नवदुर्गा. आरती झाली, सगळ्यांचं जेवण झालं आणि इथं मी ज्यांना बोलवलं होतं तर हे आमचे दाजी आहेत आणि आशुताई. तर हे आमचे दीर आणि जाऊ असे लागतात नात्याने. तर त्यांनाच बोलवलं होतं मी, तर त्यांना ओटी वगैरे भरून घेते मी. तर चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर आहे. तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर मग बाय बाय.